नमस्कार. कांबळे. माझे दोन्ही लेकर हुशार आहेत. एवढे आणि तुम्हाला फक्त हुशार असून चालत नाही. जर तुमचं अक्षर खराब असेल तुमचे 100% मार्क तिथे कटतात. आणि मग कोरोनाच्या पिरियडमध्ये पेपर सरांचं एक पॉम्पलेट वाचलं, सुंदर हस्ताक्षर पावलं. लगेच येऊन सरांची भेट घेतली. कारण मुलींच्या मी बाहेर चेक करत असतो. आपल्या दोन्ही पाल्यांचं अक्षर एवढं चांगलं नाही. ते मला म्हणजे पहिली ते चौथी, 5वी, 6वी, 7वीपर्यंत जाऊन मी सतत पाहायचो अक्षर सुधारा, अशुद्ध लेखन लिहायला सांगायचं होतं. काय अक्षर सुधारत नव्हतं. मग सरांची कॉम्प्युटर वापरल्यानंतर मी इथे येऊन सरांची भेट घेतली. आणि थोडी आर्थिक परिस्थिती सुद्धा माझी त्यावेळेला नव्हती. परंतु सरांनी मला फीसमध्ये सुद्धा डिस्काउंट थोडंसं म्हणजे फीस माफ करून त्याच्यामध्ये पैशामध्ये सवलत दिली. मी दोन्ही मुलांचं ॲडमिशन त्या वर्षी घेऊन टाकलं. ॲडमिशन घेतल्यानंतर त्या वर्षी काही परीक्षा झाली नाही. लेकरांनी सराव चालूच ठेवला. आणि ज्यावेळेला परीक्षा झाली त्यावेळेला हे जे आहे गौरी यांनी नॅशनल लेवलच्या परीक्षेमध्ये हिने पहिले गोल्ड मेडल मिळवलं. आणि नंतर धनश्री. आज शाळेमध्ये अशी कंडिशन आहे की लेकरं माझ्या मुलींच्या हातून त्यांच्या वहीवर काय कुठे ते नावं टाकून घेतात. मराठीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल. आणि शाळेला जर कुठले काही प्रमाणपत्र वगैरे जर वितरित करायचे असतील तर त्या प्रमाणपत्रावरती सुद्धा माझ्या मुलींकडून नावं टाकून घेतात. एवढंच नाही तर देशमुख क्लासेसमध्ये मी त्यांना क्लासेस लावलेले होते. तर देशमुख कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्या ठिकाणी त्या सत्काराचे प्रमाणपत्र सुद्धा माझ्या मुलींच्या हस्ते त्या सरांनी घेऊन घेतले. एवढं मुलांचं अक्षर सुधारलेलं आहे. आणि 100% धनश्रीला 7वीला असताना तिला मार्क खूप कमी पडले होते. परंतु तिने अक्षर सुधारल्यानंतर तिने त्या अक्षराच्या बळावरती 10वीला तिने 80% मार्क्स घेतलेले आहेत. आणि मला कुठंतरी ते म्हणजे अक्षर बदललेला आणि त्याचा नक्कीच 10वीला रिझल्ट मिळाला. त्यामुळे मी भारत अकॅडमीचे निश्चितच आभार मानतो. त्यांचे ते परीक्षेमध्ये त्यांना ते त्यांचा नंबर आल्यानंतर माझ्या बऱ्याचशा कार्यालयाच्या स्टाफने माझ्या मित्रमंडळींनी चौकशी केली. मी त्यांनाही सांगितलं आणि ॲडमिशन घ्यायला सांगितलं. माझ्या जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा सांगितलं. तर माझी पालकांना विनंती आहे की नक्कीच या ठिकाणी ॲडमिशन घ्या. याचा फ्युचरमध्ये 100% आपल्या मुलांना फायदा होईल. भारत अकॅडमीला पुढील कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.